हॅलो गाईज, नेहाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे पनीर मसाला. हे तुम्ही पाहू शकता. 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. खोबऱ्याची अर्धी वाटी खिसून घेतलेले, भाजून घेतलेले आहे. 3 कांदे हे पण भाजून घेतलेले आहे. 2 टमॅटो हे पण भाजून घेतलेले. 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण, 4 काजू, कोथिंबीरीची पावडर, गरम मसाला, पनीर मसाला, लाल तिखट, हळद, घरचे लाल तिखट, मीठ, कोथिंबीर. तर आपण आता हे सगळं मिश्रण आहे, कांदा, कोथिंबीर, टमॅटो, आलं, लसूण, काजू, हे खोबरे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घेऊयात. त्याची पेस्ट बनवूयात. आता मी हे सगळं मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. पूर्ण पेस्ट बनवलेली, एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता आपण या पनीरच्या पीसेसमध्ये हे सगळे मसाले थोडे थोडे करून टाकूयात. तर आपण याच्यात पहिल्यांदा टाकूया चिमूटभर मीठ, त्यानंतर टाकूया थोडासा पनीर मसाला, त्यानंतर टाकूयात कोथिंबीरीची पावडर, त्यानंतर लाल तिखट, थोडीशी हळद आणि हे पूर्ण मिक्स करून घेऊया हाताने. तर तुम्ही पाहू शकता मी 250 ग्रॅमला मस्त अशी सगळा मसाला लावून घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं, एक मोठी अशी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचे, 2 मोठे चमचे तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये पनीर मस्त फ्राय करून घ्यायचे. तर आपण आता गॅस ऑन करूया आणि पनीर फ्राय करून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी मोठ्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे पनीरला सगळा जो मसाला लावलेला आहे तो मसाला आपण याच्यामध्ये टाकूया आणि पनीर मस्त ह्याच्यामध्ये भाजून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मी पनीर याच्यामध्ये भाजून घेत आहे. मस्त वर खाली करून घ्यायचे 2 मिनिटात. तर तुम्ही बघू शकता हे पनीर मी मस्त ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आता ते पनीरचे तुकडे मस्त मऊ मऊ असे झालेले आहेत. आता हे पनीरचे तुकडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण ज्या कढईमध्ये पनीर भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये आता आपण जे सगळे मसाले काढून घेतले होते ते सगळे मसाले याच्यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी आता कोथिंबीरीची पावडर टाकत आहे, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर पनीर मसाला, घरचं लाल तिखट, अंबारी लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं टाकून मी आता हा मसाल्यामध्ये हे मसाले सगळे तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले मी तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण जे मिक्सर जारमध्ये सगळा मसाला बारीक करून घेतला होता तो मसाला आता आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा करून टाकूया. तर तुम्ही बघू शकता मी हा थोडा थोडा मसाला करून सगळा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता ह्या सगळ्या तेलामध्ये मस्त परतून घेऊया. 2 ते 3 सेकंद ह्याच्या थोडंसं हलवून घेऊया. त्याच्यानंतर 5 सेकंदासाठी आपण ह्याच्यावरती ताट झाकून मस्त हा मसाला तेलामध्ये परतून घेऊयात. मसाल्यामधून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे. आता आपण हा मसाला 5 ते 7 सेकंद ताट झाकून शिजवून घेऊया. 5 ते 7 सेकंद झालेले आहेत. तर आपण हे बघू शकता मसाल्यातून तेल पूर्ण वेगळं झालेलं आहे आणि मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे. तर तुम्ही हे बघू शकता. आता आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकूयात. आता या मसाल्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊया. हे तुम्ही बघू शकता हे मी पनीरचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि पनीर मस्त याला मिक्स करून घ्यायचे पनीरचे तुकडे या मसाल्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता हा पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 5 ते 7 सेकंद थोडंसं पाणी घालूयात आणि एकदम नॉर्मल असं पाणी घालूयात आणि 3 सेकंद याच्यामध्ये वरती झाकून थोडंसं शिजवून घेऊयात. म्हणजे पनीरमध्ये पूर्ण मसाला जाऊन पनीर मस्त सॉफ्ट होईल. आणखी
3 सेकंद झालेले आहेत. तर आपण याच्यावरती झाकण काढून बघूया. तर तुम्ही हे बघू शकता, पूर्ण मसाला झालेला आहे. मस्त असे पनीर झालेले आहे. हे बघा. आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून तर तुम्ही बघू शकता, हे आपले मसाला पनीर रेडी झालेलं आहे. चपातीसोबत खूप सुंदर लागते हे. आता मी एका छोट्या वाटीमध्ये सर्व करून घेत आहे. तर तुम्ही हे बघू शकता, मी पनीर मसाला एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि हे चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला. तर तुम्ही हे बघू शकता, आपले पनीर मसाला तयार झालेले आहेत. कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. चपातीबरोबर खाण्यासाठी पनीर मसाला आपला तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.